आंदोलन करत होतो मी व्हॉइस ऑफ युथ कोळेगावकर म्हणून सुरू केली होती. अति शांततेने केलं होतं की नाही साहेब, म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन करून. अशा घटना अनेक वेळा घडून गेल्या. या अगोदर आजनापूरचे बाळासाहेब गावणी म्हणून होते, त्यांनी पण केलेलं होतं, यांनी पण केलेलं आहे, यांनी चूल आंदोलन केलं, अनेक प्रकार. चला आता या सगळ्यांना वाटलं की आता आमदार साहेब आमदार झाले, शब्द दिला, निवडून आले, दुसरी टर्म चालू झाली. आता ते जेव्हा मी आंदोलन चालू केलं तेव्हा ते फॉरेन दौऱ्यावर होते आणि त्यांना काही माहीत नाही. पण मी चालू केलं असताना अतिशय खूप म्हणजे एकदम शांततेने केला. आमच्या गावात अपघात झाला होता, ट्रक गेली होती, तिचे ब्रेक फेल झाली, त्याला मारायला गेले सगळे, आम्ही मारून नाही दिलं. त्याला विचारलं भाऊ काय झालं, आणि ब्रेक फेल झाले, तुम्हाला रस्ता इतना गंदा आहे म्हणे, मी काय करू शकतो. माझे याचं लिव्हरचे नॉट तुटले आणि गाडी ताबा सुटला. त्यावर आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. त्यावेळेस हे स्वतः आले, हे असेच येतात, यांना पाठवून दिलं जातं. हे कनिष्ठ अधिकारी आता यांच्या अधिकाराचे पूर्णपणे बाहेर अधिकारी आहे, त्याचा मावस भाऊ वारल्यामुळे त्यांचं माग ऐका ना, माग पण त्यांचं असंच झालं. श्रामपूरला त्यांची मिटिंग होती, खूप मोठे साहेब आता एक करा. आम्ही आमचा इतिहास सांगण्यात मजा नाही, आम्ही पार चव घालून घेतली आमची, आणि समाजाची भूमिका मांडत असताना कोणाला तरी बळी जावला तसं होऊ राहिला ते. बरं आम्ही काय मागतोय, आम्ही काय तुमच्याकडे पैसे मागतोय का? आमचा रस्ता करा ना. रस्ता करायला निधी नाही. मग समजा जो प्रतिनिधी करतो आमचं कोपरगावला ज्यावेळेस बाया बोलावल्या जातात, ते स्टेज शो होतात, मोठे मोठे गोदाकाठ महोत्सव झाला किंवा अनेक महोत्सव, याला निधी कुठून येतो साहेब? म्हणजे तो वैयक्तिक आहे का? नाही थांबा ना हो साहेब, 2 मिनिट. असं नसतं. पॅच जरी केला माग माणसं गोळा झाले, हे इथं 1 किलोमीटर पॅच मारी द्या, ते झालं का तिथं 1 किलोमीटर मारी द्या. यांनी मला सांगितलं 15 डिसेंबरला आम्ही प्रस्ताव दिलाय, सिंहस्थ कुंभमेळा 2027 विकास आराखड्यातून तुम्हाला निधी मंजूर करण्यात येईल. निधी आलेला आहे बरं साहेब, 360 कोटी निधी हा शिर्डी बाह्य वळण रस्त्यासाठी मंजूर आहे. पण हे घेत नाहीये, आमदारांनी लावून धरलं हॅम मधून करायचं आहे. यांच्या श्रेयवादामध्ये जनता मरून राहिली ना, हा रस्ता मी करीन, बोर्ड मी लावीन आणि तो नाव होईल. अहो नाव तुमचं होईल, कोणाचं होईल? तुम्हाला आधी जनता मरून राहिली यांची कळकळ नाही का? तुम्ही निधी नाही म्हणून, आणि मग इलेक्शन काढायला निधी तुमच्याकडं, त्याच्यानंतर कार्यक्रम घ्यायला निधी आहे, मोठे मोठे प्रकल्प भूलथापांना निधी तुमच्याकडे. विचार त्यांना, मला माहित नाही. काही स्टेटस नाही त्यांचं, एवढं स्टेटस आहे. नाही मला माहित नाही.